नवी मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झाला। गुणरत्न सदावर्ते यांची टीम आणि शिवसेनेमध्ये हा राडा झालाय। असतील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत हाणामारी झाली तर दोन्ही संघटना आपापसामध्ये भिडलेल्या आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान हाणामारी झाली। गुणरत्न सदावर्ते यांचा पॅनल आणि शिवसेनेमध्ये हा राडा झालेला आहे। तर एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। संदीपजी, राडा झाल्याचं कळतं, या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आलाय। दोन्ही गट आपापसामध्ये भिडलेले, नेमकं काय घडलं, काय कारण होतं राडा होण्याचं? एक तर हे 70 वर्षामध्ये ज्या सभागृहामध्ये हा राडा झाला ते महामंडळाचं फार पवित्र सभागृह आहे। 70 वर्षात अशी कधीच घटना घडलेली नाही, कारण वाहतूक भवन हे एसटी कामगारांचे श्रद्धास्थान आहे। पण त्या ठिकाणी सदावर्तींनी प्री प्लॅन करून हा राडा घडवून आणला। त्या सभागृहामध्ये खरं तर बँकेचे संचालकच असणं आवश्यक होतं, पण बाहेरून भाड्याचे गुंड त्यांनी आणून बँकेमध्ये बसवले। त्याचं कारण असं होतं की जे सेनेचे जे 9 संचालक आहेत त्या संचालकांनी सदावर्तींच्या भ्रष्टाचारावरती शब्द उठवला की ज्या सदावर्तींचे सौरभ पाटील यांनी जे डेटा सेंटर साठी 12 कोटी रुपयाचं मॅक्झिमम कोटेशन मध्ये अंदाजपत्रक होतं, त्या 12 कोटीवरून 34 कोटी रुपये पेमेंट कशासाठी दिलं, मग त्याच्यातले 22 कोटी रुपये कुठं गेले नेमके, हे त्यांनी विचारायचा प्रयत्न केला। किंवा आता या महिन्यामध्ये 7 कोटी रुपयाचं पेमेंट झालेलं आहे आणि या 7 कोटी रुपयाच्या पेमेंटमध्ये एकही वस्तू बँकेमध्ये आलेली नाही। त्यातलं 3.5 कोटी रुपये पेमेंट फक्त कॉम्प्युटरला गेलेलं आहे आणि हा विचारायचा प्रयत्न करू नये, आमचं भांडं फुटू नये आणि म्हणून सदावर्तींनी प्रिप्लॅन करून हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे। या हल्ल्याचा आम्ही संपूर्ण एसटी कर्मचारी निषेध व्यक्त करतोय। संदीपजी, मात्र जर व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये थेट असंही बोललं जातंय की ही बैठक आपापसामधली आहे, याचा कोणी रेकॉर्डिंग करू नका, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका, आपल्यामधील महत्त्वाचे मुद्दे बैठकीच्या बाहेर जाऊ देऊ नका, असं सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकायला मिळतंय। हो ना, मग आपली काळे कृत्य जे आहेत किंवा हे संचालक मंडळ अडसूळ गटाचे जे विचारतायत आणि ते कुठं बाहेर जाऊ नये, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ नये आणि आपलं भांडं पितळ उघडं पडू नये म्हणून हे केलेलं सगळं हे आहे। ठीक आहे संदीपजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या संपूर्ण राड्याच्या संदर्भात पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर हा राडा आपण पाहतोय, मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत। उमेश, नेमकं काय घडलं होतं? आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती, ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? दोन्ही पॅनलच्या वतीनं काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? शुभम, अजून जी ही पोलीस स्टेशन मध्ये जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे। दोन्ही गट जे आहेत एकमेकांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायसाठी गेलेले आहेत। जर आपण पाहिलं तर एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालकांची ही मंडळाची बैठक होती, मात्र या बैठकीत जो झालेला तुफान हाणामारी आहे आणि राडा आहे, यावरून एकूणच ही वादळी धरलेली ही बैठक आहे। कारण थेट सदावर्ते यांच्यावरती अडसूळ यांच्या गटाकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत। ज्या प्रकारे गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या सदावर्ते यांच्या गटाकडून ज्या प्रकारे एसटी बँकचे व्यवहार हाताळण्यात आले, त्यामध्ये मोठ्या प्रकारे गैरप्रकार झालेला आहे। वैयक्तिक खर्चासाठी मोठ्या प्रमाणात या सगळ्या बँकेचे पैसे वापरले आणि त्याच्यामुळे थेट कर्मचाऱ्यांना फटका पडला। कारण आपण कालही 2 दिवसापूर्वी जरी आपण पाहिलं तर एसटीचे जे कर्मचारी होते ते आपल्या पगारासाठी आंदोलनाला बसले होते। अनेक वेळा पगार मिळत नाही किंवा त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण होत नाही, कारण त्यांच्याकडे जे पैसे आहेत ते नसतात एसटी महामंडळाकडे आणि त्यासाठी सातत्याने सरकारकडे जावं लागतं। मात्र ज्यावेळेस एसटी बँकेकडे जे कर्मचाऱ्यांचे पैसे आहेत, जे पीएफ आणि इतर ज्या माध्यमातून पैसे त्यांच्याकडे जमा होत असतात, त्यामध्येच भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्यानंतर अडसूळ यांचे कार्यकर्ते आणि सदावर्ते यांचे कार्यकर्ते भिडलेत आणि आता थेट पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या बाबतची प्रक्रिया जी गुन्हा दाखल करण्याची ती आता सध्या तरी सुरू असल्याची माहिती। उमेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेला आहात। फिरंग बर्गे सर आपल्याशी जोडले जात आहेत, एसटी कर्मचारी संघटनेचे ते सरचिटणीस आहेत। फिरंग सर, मोठा राडा झाल्याचं कळतंय, व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, अनेक भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आलेले, नेमकं वास्तव आणि सत्य काय? एसटी बँक पुन्हा ढप घाईला आणली त्या सदावर्ते पॅनलनी, हे काय नाकारण्यासारखे नाहीये। त्यांनी कर्मचारी भरती केली, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला, संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला। त्यांच्या काळामध्ये ठेवी काढल्या गेल्या, आज सीडी रेशो 91-92 वरती गेलाय।
कर्मचाऱ्यांना सभासदांना आज 5 लाखाच्या वरती लोन मिळत नाहीये हम्म, आणि बँकेची पुरती वाट लावली आहे लोकांनी. बरं आणि म्हणून खरं तर यांना आता काय झालं ना, सरकार पाठीशी घालतंय. सहकार आयुक्तांनी पत्र दिलं हो की त्यांच्यावर कारवाई करा म्हणून. कुठलीही कारवाई करा. मेन म्हणजे काय झालं या बँकेमध्ये, बँकेचे जे चेअरमन आहेत ते एसटी महामंडळाचे विषय आहेत. हम्म, तर ते कारवाई करायला घाबरतात कारण त्याच्यावर दबाव आहे सरकारचा. हम्म, आणि सरकारचे एक मंत्री सतत फोन करतात या संदर्भात सहकार आयुक्तांना, रिझर्व्ह बँकेला. आणि इतकं बरोबर नाहीये. बँक डुबली, आमची कर्मचाऱ्यांच्या घामाची श्रमाची बँक आहे ती डुबली आणि सरकारकडनं अशा प्रकारचा हस्तक्षेप होणं ठीक आहे. बरोबर नाही. अगदी अगदी श्रीरंग सर, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. ही दृश्य देखील आपण पाहतोय. जोरदार राडा झाला आणि आता परस्पर विरोधी तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्याचं काम सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.